नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 13,250 रुपये एवढा बोनस मिळणार आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आता चांगलंच आनंदाचं वातावरण आहे। नुकतीच म्युनिसिपल लेबर युनियन आणि महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठक झाली होती। या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 13,250 रुपये एवढा बोनस रूपाने देण्याचं मंजूर करण्यात आलं होतं। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा बोनस दिवाळीपूर्वी दिला जाईल असं देखील महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी म्हटलं आहे। आयुक्तांच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तडतडी, रॉकेट, हवेतले फटाके, त्याचप्रमाणे ॲटम बॉम्ब, आपटीबार आणि इतर फटाके बाळगणाऱ्यांच्या विरुद्ध, त्याचप्रमाणे त्यांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय स्फोटक पदार्थ कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांनी दिला आहे। दिनांक 26 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ठाणे शहरातील नागरिकांना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही याकरता पोलिसांच्या वतीने एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। या अधिसूचनेनुसार इमारतीत किंवा इमारतीपासून 50 फुटांच्या अंतरावर फटाके फोडण्यास किंवा उडवण्यास मनाई करण्यात आली आहे। दिवाळी म्हणजे फटाके अशा प्रकारचं एक समीकरण आहे। मात्र पोलीस आयुक्तांच्या या अधिसूचनेमुळे आता या दिवाळीमध्ये फटाके फोडायचे तरी कसे असा प्रश्न नागरिकांना पडणार आहे। ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांचं रुंदीकरण केलं। या मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये एक रस्ता होता तो ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेचा। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेला सहकार्य देखील केलं। या सहकार्याच्या भूमिकेनंतर या ठिकाणचे फेरीवाले हटवले जातील अशा प्रकारची अपेक्षा दुकानदारांकडून व्यक्त करण्यात येत होती। मात्र या ठिकाणी फेरीवाले तसेच राहिले। त्यामुळे काल अशाच प्रकारची एक संघर्षाची ठिणगी पडली। त्यावेळेस एका दुकानदाराने एका फेरीवाल्याला हटकलं। त्यावेळेस या फेरीवाल्याने दुकानदाराला धमकी दिली। त्यानंतर हा संपूर्ण प्रकार मोठ्या प्रमाणात चिघळला आणि ठाणे शहरातील दुकानदारांनी बंद पाळला। अखेर महापौर श्री संजय मोरे, त्याचप्रमाणे आमदार श्री संजय केळकर आदींच्या मध्यस्थीने हा बंद मागे घेण्यात आला। मात्र या ठिकाणच्या फेरीवाल्यांनी देखील आपण 30 वर्ष या ठिकाणी काम करत आहोत, मग आता जायचं कुठे असा प्रश्न या ठिकाणच्या फेरीवाल्यांनी देखील विचारला आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। कळवा परिसरातील हॅलो किड्स या संस्थेने कळवा परिसरामध्ये स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे। कळवा परिसरातील अनेक विद्यार्थी आजवर या संस्थेतून शिकून गेले आहेत। त्यामुळे पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा एक ऋणानुबंध या ठिकाणी तयार झाला आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपलं प्राथमिक शिक्षण घेतात आणि पुढे जातात। मात्र या संस्थेने केवळ विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध प्रस्थापित न करता पालकांशी देखील ऋणानुबंध प्रस्थापित केले आहेत। त्यामुळे पालकांसाठी देखील काहीतरी देणं लागतं या दृष्टिकोनातून श्री जॉर्ज चाको यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पालकांसाठी, विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एका बाजारपेठेचं आयोजन करण्यात आलं होतं। या
बाजारपेठेमध्ये या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या। दीपावलीसाठी आवश्यक असणाऱ्या या वस्तू खरेदी करण्यासाठी इतर पालकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। दिवाळीसाठी लागणारी रांगोळी, त्याचप्रमाणे आकाशकंदील, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कपडे, खेळणी, पर्सेस, मेणबत्त्या अशा प्रकारच्या अनेक वस्तूंनी ही बाजारपेठ सजली होती। बच्चे कंपनी देखील या बाजारपेठेमध्ये येऊन चांगलेच सुखावले होते। पालकांना देखील इतर पालकांशी ओळख होत होती, त्या माध्यमातून एकमेकांशी ऋणानुबंध तयार होत होते, असं काही पालकांनी देखील सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या दिवाळी सणाच्या निमित्ताने जी सगळ्यांना खरेदी करणं गरजेचं आहे, तर त्या खरेदीच्या दृष्टीने ही व्यापारपेठ किंवा हे जे छोटंखानी प्रदर्शन आहे हे सगळ्यांना नक्कीच कळवेकरांसाठी सुवर्ण संधी आहे। कळव्या गावात हॅलो किड्स ही संस्था जवळजवळ 12 वर्षापासून कार्यरत आहे। त्यानंतर 2 वर्षापासून दिवाळी व्यापारपेठ म्हणून साजरी केली जाते। या वेळेला संपूर्ण कळव्यावासियांना आणि सगळ्यांना ठाण्याला जायची गरज लागत नाही। सगळ्या दिवाळीच्या ज्या रोषणाईच्या आणि सजावटीच्या गोष्टी आहे इथेच मिळतात। विद्यार्थी आणि शाळेमध्ये नेहमीच अशा प्रकारचा ऋणानुबंध असतो, मात्र पालकांमध्ये देखील अशाच प्रकारचा ऋणानुबंध निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असं श्री जॉर्ज चाको यांनी सांगितलं। स्कूल्स के जो स्टूडेंट्स हैं उनके पेरेंट्स ने काफ़ी मेहनत किया है और उस मेहनत का आप नतीजा देखे रहेंगे कि कितने दिवाली का जो मेला यहाँ पर लगा है, सब तरह के यहाँ पर उन्होंने सभी चीज़ें यहाँ पर रखे हैं। और मैं चाहता हूँ कि ये जो 2 साल से हमने किया है, हर साल हम यहाँ पर स्कूल के तरफ से हम ये आयोजित करेंगे और ऐसे ही हमको आप लोगों से प्रोत्साहन चाहिए। मैं हेलो किड्स के माध्यम से आप सबको दीपावली की शुभकामना देता हूँ। हैप्पी दिवाली। किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर। हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा। केवळ 1 महिन्यांची थेरपी, USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन। केअर वेलनेस EECP सेंटर। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। 7 तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण जाहीर झाले, मात्र तत्पूर्वीच अनेक नगरसेवकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे प्रभाग रचना, त्याचप्रमाणे प्रभागांचे नकाशे उपस्थित होते। त्याच वेळेस भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने या संदर्भात आक्रमक भूमिका घेत राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांची भेट घेतली आहे। नवीन प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच ती नगरसेवकांच्या मोबाईलवर कशा प्रकारे आली याची चौकशी व्हायला हवी, अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि काही राजकारण्यांचं साटालोटा आहे का याची चौकशी व्हायला हवी, अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।